ठीक आहे. तर आर्किटेक्चर झालेलं. आर्किटेक्चर झाल्यानंतर आता आपल्याला समोरचा कन्सेप्ट बघायचं आहे, ते म्हणजेच काय बघायचं आहे तर कुबरनेटिस ऑब्जेक्ट. म्हणजेच जो पॉड आहे त्या पॉडवर कोणत्या पद्धतीने वर्किंग होणार, तो पॉड जर आपल्याला एक्सपोज करायचा असेल इंटरनेटवर तर कसं करणार, त्याला हाय अवेलेबिलिटी कशी प्रोव्हाइड करणार, त्याची ऑटो स्केलिंग लोड बॅलन्सिंग कशी होणार, ते सगळे आपल्याला बघायचं. आणि ते युजिंग कशा थ्रू होणार आहे, मल्टिपल ऑब्जेक्ट्स थ्रू. आलं लक्षात? ठीक आहे. देन त्यामध्ये सर्वात पहिला ऑब्जेक्ट कोणता बघतोय आपण, पॉड. काय असते पॉड तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. काय असणार पॉड? पॉड एक रॅपर असेल तुमच्या कंटेनरवर. कंटेनर मध्ये काय असणार, ऍप्लिकेशन असणार जे रनिंग असेल. क्लिअर आहे? ओके. तर आपला सेम मेन मोटिव्ह जो आहे पॉड क्रिएट करायचा मोटिव्ह. बाकी टर्म्स आर्किटेक्चर मधले आपल्याला तेवढ्या काही कॅप्चर करायच्या नाहीये किंवा त्यावर तेवढं लक्ष द्यायची गरज नाहीये. बट मेन कन्सेप्ट पॉड. क्लिअर? आता पॉडला एक्सपोज करायचा. एक्सपोज कुठून करायचं, काय करायचं, कशासाठी करायचं आहे, इंटरनेट वरून आपण त्याचा ऍक्सेस घेऊ शकलो पाहिजे. राईट? तर त्यासाठी यूज कोणता केला जातो, ऑब्जेक्ट सर्व्हिस ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो. कळतं इथे? ठीक आहे. तर सर्व्हिस ऑब्जेक्ट मध्ये आता सर्व्हिस 3 टाईपच्या. कोणत्या कोणत्या, एक क्लस्टर आयपी, दुसरा नोड पोर्ट, तिसरा लोड बॅलन्सर. तर क्लस्टर आयपी कशासाठी यूज होतो, येस, फॉर स्टॅटिक आयपी, फॉर इंटरनल कम्युनिकेशन, पॉड टू पॉड जे पॉसिबल होणार युजिंग क्लस्टर आयपी. आणि इफ इन केस तुम्ही कुठलाही नोड पोर्ट किंवा लोड बॅलन्सर असं मेन्शन केलं नाही तर बाय डिफॉल्ट एक सर्व्हिस क्रिएट होणार. कोणती सर्व्हिस? नाही, क्लस्टर आयपी. बाय डिफॉल्ट सर्व्हिस कोणती क्रिएट असणार, क्लस्टर आयपी. क्लिअर आहे? ओके. तर तुम्ही जर इन शॉर्ट, सर मी तर क्रिएट केलेलं नाहीये पण मला क्लस्टर आयपी दिसते, हाऊ, तर ते बाय डिफॉल्ट मध्ये असणार इंटरनल कम्युनिकेशन साठी. क्लिअर झालं? ओके. देन त्यानंतर दुसरा आहे कोणता, नोड पोर्ट. तर नोड पोर्ट हा एक जो डॉकर मध्ये आपण बघितला पी वाला पोर्शन, कशासाठी, तुमचा पोर्ट फॉरवर्डिंग साठी. 80 पोर्ट फॉरवर्ड करायचं कशावर, 80 वर. तर ते पोर्शन इथे कोण करणार, नोड पोर्ट. तर नोड पोर्ट जर आपण यूज केला तर आपला कंटेनरचा ऍक्सेस आपण करू शकणार युजिंग फ्रॉम इंटरनेट, त्या पर्टिक्युलर पोर्ट नंबरचा यूज करू. ठीक आहे. एक रॅन्डम पोर्ट तुम्हाला असाइन होतो इथे, देन तुम्ही त्याचा यूज करू शकता. क्लिअर? ओके. इफ इन केस तुम्ही तुमच्या AWS मधला कुबरनेटिस सर्व्हिस यूज करताय तर तिथे तुम्हाला लोड बॅलन्सर पण दिसेल. लोड बॅलन्सर काय करतो, तर तुम्हाला एक एक्स्ट्रा आयपी प्रोव्हाइड करतो ज्याचा यूज करून तुम्ही तुमच्या कंटेनर पर्यंत रिक्वेस्ट पाठवू शकता. नॉर्मल लोड बॅलन्सरचा कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. नॉर्मल लोड बॅलन्सर काय करतो, तुमच्या लोड बॅलन्सर असणार, त्याच्या मागे काय असणार, तुमचे इन्स्टन्सेस रजिस्टर असतात. तर इथे आता लोड बॅलन्सर मध्ये काय असणार, तुमचे पॉड्स असणार. ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही लोड बॅलन्सर डीएनएस ला हिट करणार, तुमची रिक्वेस्ट कुठे जाणार, पॉड कडे जाणार. क्लिअर झालं? ओके. नेक्स्ट ऑब्जेक्ट आहे नेम स्पेस. आता नेम स्पेस कशासाठी यूज करतात सांगा. नेम स्पेस म्हणजे काय असणार, येस, एक सिंपलचा फोल्डर. जसं आपण आपल्या लॅपटॉप मध्ये मूवीज, ऑडिओ आणि फोटोचे सेपरेट फोल्डर्स क्रिएट करतो. मूवीज मूवी मध्ये जाणार, देन ऑडिओ मध्ये जाणार, अँड फोटोज मध्ये जाणार. तर सेम इथे सुद्धा आपल्याकडे वेगवेगळे प्रोजेक्ट्स असणार, वेगवेगळे पॉड्स असणार. ते पॉड्स प्रॉपरली सॅग्रिगेट करणे. म्हणजे एक HTTPD जे आहे तर आपण HTTPD नेमस्पेस बनवला आणि तिथे पूर्ण पॉड्स पुश कर, म्हणजे त्या नेमस्पेस मध्ये आपण क्रिएट केले. होऊ शकते आपल्याकडे डेटाबेसची पण असेल पॉड्स, तर आपण काय करणार, एक डेटाबेस म्हणून एक नेमस्पेस क्रिएट करणार आणि डेटाबेस वाले जे काही पॉड्स आहेत ते त्या नेमस्पेस मध्ये ऍड करणार. क्लिअर? ओके. तर नेमस्पेस कशासाठी यूज होतो, सिंपल सॅग्रिगेशन साठी इनसाइड क्युबरनेटिस. इम्पॉर्टंट आहे, तुमचा प्रोजेक्ट वाईज पण तुम्हाला इथे सॅग्रिगेशन करावं लागतं. क्लिअर? ओके. देन आहे फोर्थ नंबर, रिप्लिकेशन कंट्रोलर. तर रिप्लिका म्हणजे एका, काय असते रिप्लिका, कॉपी. रिस्पॉन्स देत चला, कॉपी असणार कशाचा, तुमच्या पॉडचा कॉपी असणार.
ठीक आहे. पण पॉडचा कॉपी क्रिएट करण्यासाठी रिप्लिकेशन कंट्रोलर. बट आता कुठल्या पॉडचा कॉपी करायचा आपल्याला, कुठल्या पॉडचा रिप्लिका क्रिएट करायचा आहे, तर इथे करावं लागेल त्याला सिलेक्ट. बरोबर, क्लिअर ना. हा, बट आता सिलेक्शन साठी काही रिप्लिकेशन कंट्रोलर मध्ये सिंगल नाव इझी इनफ आहे. एक सिंगल नेम पण इनफ आहे. लेबल म्हणतो आपण त्याला. लेबल नुसार आपण काय करणार, सिलेक्शन करणार. ठीक आहे. तर इथे जसं एक एक्झाम्पल आपण बोललोय काय, की नेम असायला पाहिजे आरती. आरती नेम असेल म्हणजे आपण सिलेक्ट करून टाकू. दॅट्स इट. रिप्लिकेशन कंट्रोलरचं तेवढंच काम असणार. याचाच आता ऍडव्हान्स व्हर्जन येतोय बघून, रिप्लिका सेट. तर रिप्लिका सेटचं काम काय आहे, सेम की रिप्लिका क्रिएट करणार. बट ऍडव्हान्टेज काय, ऍडव्हान्टेज आहे की आपण एक पेक्षा जास्त लेबल्स यूज करू शकतो फॉर सिलेक्शन. एक्झाम्पल काय राहणार की आरती, ठीक आहे नाव तर आरती असलं पाहिजे, पण त्यांचे पर्सेंटेज 60 असले पाहिजे ऑरो. करेक्ट. या टाईपने त्यांचं बीएससी बीकॉम काही झालं पाहिजे, तो एक कंडिशन असेल. तर हे जे मल्टिपल लेबल्स आपण देतोय ते पॉसिबल होतं कुठे, रिप्लिका सेट मध्ये. क्लिअर झालं. तर रिप्लिका सेट कशासाठी यूज करणार, जेव्हा तुम्हाला मल्टिपल एक्सप्रेशन्स देऊन सिलेक्ट करायचं असेल एखादा पॉड, तर यू कॅन सिलेक्ट रिप्लिका सेट. अंडरस्टूड. ओके. देन इथे तुम्हाला दिसतंय डिप्लॉयमेंट. हा डिप्लॉयमेंट सेट, डिप्लॉयमेंट सेट म्हणतात त्याला. तर डिप्लॉयमेंट सेट मध्ये काय होणार, अगेन हा सुद्धा सेम काम करेल. कोणतं, रिप्लिकास क्रिएट करायचं का. आता रिप्लिकास क्रिएट करतोय आपण कशासाठी, हाय अवेलेबिलिटीसाठी. एक सिंगल कंटेनर असेल, तो डिलीट झाला तर अप्लिकेशन डाऊन. काय असायला पाहिजे, त्या सेम टाईपचा एक दुसरा कंटेनर असायला पाहिजे ऍज अ स्टँड बाय असायला पाहिजे ना, की पहिला जर डिलीट झाला तर तो प्रायमरी येणार आणि तिथून काम सुरू होऊन जाईल. मग अगेन एक स्टँड बाय क्रिएट होणार, कारण आता जो स्टँड बाय होता तो तर प्रायमरी झालाय, पण जो नेम क्रिएट होणार तो ऍज अ स्टँड बाय अगेन राहणार. कन्सेप्ट समजलाय. ओके. सो रिप्लिकास. अँड देन आता इथे ऍडव्हान्टेज कोणता आहे, तर ऍडव्हान्टेज हा आहे की इथे आपण पॉड, तुमचे जे अप्लिकेशन चालू आहे त्या अप्लिकेशनला अपडेट कशा पद्धतीने करायचं, अपडेट कशा पद्धतीने करायचं, ट्रॅफिक कशी मॅनेज करायची, जर दोन पॉड्स आहे, दोन पॉड्स मध्ये लोड बॅलन्स कसं करायचं. ठीक आहे. किंवा एक काही इन्स्टॉलेशन करतोय, ते इन्स्टॉलेशन होत नाहीये तर ते रोल बॅक कसं करायचं. ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज इथे आपण यूज करू शकतो. इन शॉर्ट, तुमच्या पॉडला, तुमच्या अप्लिकेशनला अपडेट करायचे प्रोसेसेस आपण इथे यूज करू शकतो. समजलं. ठीक आहे. तर त्याला काय म्हटलं जातं, स्ट्रॅटेजीज म्हटलं जातं. आपण बघू कोणत्या कोणत्या टाईपच्या स्ट्रॅटेजीज असणार. क्लिअर आहे. तर डिप्लॉयमेंट सेट समजलं. ओके. सो नाव लेट्स चेक नेक्स्ट वन, demon set. What is meant by demon? What is meant by demon? मूवी बघितल्या नाही का रे, हॉरर मूवीज. डिमन म्हणजे काय असते, हॉरर मूवी मध्ये भीती लागते का. ऑनलाईन मध्ये समजलं इथपर्यंत. ओके. सो डिमन सेट. डिमन सेट मीन्स काय, आता आपल्याला माहिती आहे डिमन सर्व्हिसेस काय करतात, डायग्राम मध्ये काम करतात. कशासाठी, फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी. आता इथे डिमन सेटचं काम काय आहे, तर हा मेक शुअर करतो की तुम्ही प्रत्येक नोड, आता जसं आपण वर्कर नोड किती आहे इथे बघितले, या डायग्राम मध्ये किती नोड्स आहेत, 2 नोड्स आहेत. बरोबर. वर्कर नोड 1, वर्कर नोड 2. बट हा पण आहे ना कंट्रोल पॅनल, हा पण एक नोड आहे ना, तर 3 नोड्स आहेत तिथे. बरोबर. तर डिमन सेट काय करणार, होऊ शकते. एक आणखी सिनारिओ सांगतो आधी. इथे सीपीयू युटिलायझेशन वगैरे काय चालू आहे, कसं चालू आहे माहिती होईल का, इथे माहिती होईल का. आपल्याला काय करावं लागेल, इथे जावं लागेल, इथे चेक करावं लागेल, इकडे जावं लागेल, इकडे चेक करावं लागेल, इथे जावं लागेल, इथे चेक करावं लागेल. 3 ठिकाणी जाऊन 3 वेगवेगळे चेक करावं लागतील आपल्याला. तर डिमन सेट काय करतो, डिमन सेट याच टाईपचे
इश्यूज आपले रिझॉल्व्ह करतो. आपण काय करणार, एक अशी सर्व्हिस रन करणार तिन्ही ठिकाणी. आपली रिक्वायरमेंट काय की तिन्ही ठिकाणी ते रन व्हायला पाहिजे. तर डेमन सेट मेक शुअर करतो की प्रत्येक नोडवर एक पॉड क्रिएट व्हायलाच पाहिजे. आता तो पॉड कशा टाईपचा असणार, मॉनिटरिंग वाला असणार, डेटा कॅप्चर करणारा असणार. आपण क्लाउड वॉच एजंट बघितला. क्लाउड वॉच एजंट जर तिन्ही नोडवर पाठवायचा असेल तर यूज डेमन सेट. समजलं का? तिघांनाही मॉनिटर करणे हा एक आपला मेन कन्सेप्ट आहे. फक्त सिंगल डिप्लॉयमेंट वगैरे क्रिएट केल्याने होणार का? ते नाही होणार, कारण ते वर्क नोड 1 वर काम करणार, वर्क नोड वरच राहणार. इकडे होणार का क्रिएट? नाही होणार. तर आपली रिक्वायरमेंट आहे की बाबा प्रत्येक नोड मी जरी मेन्शन करत नाही तो तरी सुद्धा नोड 1 वर पण एक पॉड क्रिएट व्हायला पाहिजे, नोड 2 वर पण पॉड क्रिएट व्हायला पाहिजे आणि कंट्रोल पॅनल वर पण एक पॉड क्रिएट व्हायला पाहिजे. ठीक आहे. आता त्यामध्ये तुम्ही कोणत्या सर्व्हिस कोणती ऍप्लिकेशन टाकणार ते तुमचं. एक तर तुम्ही ग्राफाना वाला टाका किंवा मग क्लाउड वॉच एजंट टाका किंवा प्रोमोथेस एजंट टाका. डेटा कॅप्चर होणार आणि तुम्ही त्याला मॉनिटर करणार. क्लिअर आहे? तर प्रत्येक नोडवर एक पॉड क्रिएट करायचं काम कोण करणार? डेमन सेट. प्रत्येक नोडवर. क्लिअर झालं? ओके. देन स्टेटफुल सेट. आता स्टेटफुल सेट मीन्स व्हॉट? थोडं थिअरेटिकल आहे, उद्यापासून पूर्ण प्रॅक्टिकल होईल आपला. ठीक आहे. तर स्टेटफुल सेट म्हणजे जिथे तुम्हाला डेटा इम्पॉर्टंट आहे. सेम आपण कंटेनर बघितलाय, कंटेनर डिलीट झाला, डेटा आपला लॉस. स्टेटफुल सेट. स्टेटफुल सेट करतो काय, तर मायस्क्वेल सारखे जे काही आपण कंटेनर क्रिएट करणार, पॉड क्रिएट करणार, त्यांना व्हॉल्यूम अटॅच करायचं काम आपण इथे करतो. स्टेटफुल सेट. समजलं? स्टेटफुल सेट मध्ये काय समजलं? जिथे आपल्याला त्याची स्टेट मॅटर करतो, जिथे आपल्याला काय डेटा मॅटर करतो. ओके. आणि सेम काम करणार आहे जसं आपलं डेमन सेट आहे त्याच पद्धतीने इथे काम होईल. सॉरी, डिप्लॉयमेंट आहे तसंच इथे काम होईल. क्लिअर? नाव कॉन्फिग मॅप. काय लिहिलंय मी? इट स्टोर व्हेरिएबल्स अँड एन्व्हायरमेंट. काय असतात व्हेरिएबल्स? x equal to y, y equal to z. So what is a equal to what? हे जे काही व्हेरिएबल्स असतात, जे व्हेरिएबल्स मीन्स चेंजेबल व्हॅल्यूज. करेक्ट आहे. तर आपण भरपूर काही असा कंटेंट लिहिणार ज्यामध्ये व्हॅल्यूज काय होणार? चेंज. AMI-ID, इमेज, की पेअर्स हे चेंजेबल असतात ना, राईट. तर त्या टाईपने व्हेरिएबल जर आपल्याला सेट करून ठेवायचं असेल तर ते कुठे लिहिणार आपण? कॉन्फिग मॅप मध्ये. क्लिअर आहे? हा. देन सिक्रेट्स. आता जे व्हेरिएबल्स तुम्ही इकडे सेव्ह करताय ते व्हेरिएबल विजिबल आहे. जर एखादा पासवर्ड आपल्याला, जसं आपण मायस्क्वेलचा पासवर्ड पाठवतो हायफनी, माहिती आहे ना, तर तिथे काय होतं? तो विजिबल. बट सिक्रेट जर आपण यूज केला तर सिक्रेट मध्ये काय होईल? तो इन्क्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये आपण स्टोअर करू. इन्क्रिप्टेड फॉर्मॅट. ठीक आहे. तर इन्क्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये स्टोअर करायसाठी काय यूज करणार आपण? सिक्रेट्स यूज करणार. देन नेक्स्ट इंग्रेस कंट्रोलर. आता इंग्रेस कंट्रोलर सध्या तुम्हाला एवढंच कन्सिडर करायचं की हा काय आहे? इंटरनल लोड बॅलन्सर. इंटरनल लोड बॅलन्सर इनसाइड क्लस्टर. कळलं? कोणती रिक्वेस्ट कोणत्या पॉडवर जायला पाहिजे हे डिसाइड करणार कोण? इंटरनल लोड बॅलन्सर. फक्त राउटिंग इंटरनली युजिंग इंग्रेस. तर कसं होते, काय होते हे सगळं आपण जेव्हा आपण त्याला इन डेप्थ मध्ये बघणार तेव्हा क्लिअर होईल. काय कन्फ्युजन? ओके. फॉर राउटिंग पर्पज. देन व्हॉल्यूम्स. सो डॉकर मध्ये तुम्ही व्हॉल्यूम बघितलेच आहे. काय करतं व्हॉल्यूम्स? डेटा आपला बॅकअप मध्ये ठेवण्याचं काम करतं. तर तो ऑब्जेक्ट आपण इथे बघणार ऍज अ पर्सिस्टंट व्हॉल्यूम. कुणाचा माईक चालू आहे?
ओके, समजलं इंग्रेज कंट्रोलर. हा, देन व्हॉल्यूम समजलं. सेम फॉर दी बॅकअप, बट इथे काय म्हटलं जातं, पर्सिस्टंट व्हॉल्यूम म्हटलं जातं. क्लिअर आहे. तिकडे काय म्हणतात डॉकर मध्ये, डॉकर व्हॉल्यूम, बाइंड व्हॉल्यूम, बाइंड माउंटिंग. इथे पर्सिस्टंट व्हॉल्यूम. देन आता एक क्लस्टर आहे, हा, पण त्या क्लस्टरवर कोण काम करणार आणि कुठे काम करणार, म्हणजेच काय झालं, कोण काम करणार आणि कुठे काम करणार, म्हणजेच ऍक्च्युली काय झालं, युजर मॅनेजमेंट. काय झालं, युजर मॅनेजमेंट. सो वी कॅन डू दॅट युजिंग RBAC, रोल बेस्ड ऍक्सेस कंट्रोल. युजर क्रिएट होणार, देन तो कुठे काम करणार ते सेट होणार, बट तिथे गेल्यानंतर तो करणार काय ते पण सेट होणार. म्हणजेच एक युजर आहे, तो कंपनीत जाणार, टाटा कंपनी, तिथे गेल्या गेल्या काम काही करायला लागेल का, तो नाही, तिथे जे काम सांगितलं जाईल ते करायला लागेल ना त्यांना. हा, तर युजर देन वर्क लोकेशन, देन तिथे परमिशन, तो काय करणार ते, हे सगळं डिसाइड करणार आपण युजिंग करणार RBAC. समजलं. मोठे टॉपिक्स आहे, कुठून हे मोठे टॉपिक्स आहे, तर हे आपण इन डेप्थ मध्ये नंतर ना पाहू, नो वरीज. ऑटो स्केलिंग माहिती आहे तुम्हाला. नेक्स्ट असतो लास्ट तुमचा हेल्म चार्ट. पॅकेज मॅनेजमेंटचा कन्सेप्ट माहिती आहे तुम्हाला. पॅकेज क्रिएट केलेत का, कशासाठी केलेत, स्वतःचा पॅकेज क्रिएट करण्यासाठी, एखादा ऍप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी, बरोबर का. तर इथे सुद्धा आपण काय करणार आहोत, तर आपण जे काही इथे शिकणार आहोत, डिप्लॉयमेंट सर्व्हिसेस सगळे ते सगळे बंच बनवून आपण पॅकेज क्रिएट करणार आणि त्या पॅकेजला काय म्हणणार, हेल्म चार्ट म्हणणार. डिप्लॉयमेंट बनवलं तुम्ही, सर्व्हिस लिहिलंय, देन इंग्रेज लिहिलेलं आहे, ऑटो स्केलिंग लावलेलं आहे, जे काही तुम्ही क्रिएट केलेलं असणार ते सगळं एका बंच मध्ये टाकणार आणि ते बंच म्हणजेच काय असणार, हेल्म चार्ट. दॅट इज नथिंग बट युअर पॅकेज. ठीक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे, बघू आपण. तर इथे जे काही ऑब्जेक्ट्स मी तुम्हाला सांगितलेले आहे ते सगळे समजले, काही कन्फ्युजन आहे का. तर हेच ऑब्जेक्ट्स आता आपल्याला वन बाय वन बघायचे, क्रिएट करायचे, तेव्हाच तुमचं इन डेप्थ मध्ये तुम्हाला नॉलेज येईल कुबरनेटिस म्हणजे ऍक्च्युअली काय होतं. कळलं. हा, तर इथेच थांबू आणि समोरचा नेक्स्ट स्टेशन बघू.